प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची आज औपचारिक सांगता। गेल्या 45 दिवसात 66 कोटींहून अधिक नागरिकांनी केलं पवित्र स्नान। राष्ट्रचेतना जागृत झाल्याचं दृश्य महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळालं। याने अनेक शतकांचा पाया घातला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडल्या कुंभ मेळ्याबाबत भावना। जागतिक पातळीवरची आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने आगेकूच करत आहे। वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं नवी दिल्लीत प्रतिपादन। पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय मदतीवर गुजराण करणारा एक अपयशी देश। संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत भारताने पाकिस्तानला कडक शब्दात फटकारलं। स्वारगेट बस स्थानकावरील तरुणीवरच्या अत्याचाराप्रकरणी खाजगी सुरक्षा व्यवस्थेवर ठपका। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 8 तुकड्या रवाना। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणी गुन्हेगारांची गय केली जाणार नाही। आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। राज्यातील प्रत्येक बस स्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले निर्देश। महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याच्याही सूचना। वाढवण बंदर हा महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेणारा प्रकल्प। मंत्री नितेश राणे यांची ग्वाही। स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण होईल असा व्यक्त केला विश्वास। उत्पादनाच्या गुणवत्तेबाबतची आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची स्थिती लक्षणीय सुधारली असून भारत आज उत्पादन गुणवत्तेत क्रांतीच्या शिखरावर। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल। आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल। कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचं शिरवाडे वणी गाव कवितेचं गाव म्हणून घोषित। मंत्री उदय सामंत यांची घोषणा। नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा।